ही घटना पुण्याच्या एका उच्चभ्रू सोसायटीतील राहणाऱ्या रोहन सोबत घडली. रोहन एक IT इंजिनियर होता आणि तो आपल्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. त्याचे आई-वडील गावी गेले होते. ती रात्रीची वेळ होती. रोहन लॅपटॉपवर काम करत होता. घड्याळात बरोबर रात्रीचे 3 वाजले होते. ही वेळ ब्रह्मराक्षसाची मानली जाते. अचानक त्याच्या फ्लॅटची डोअरबेल वाजली. रोहन दचकला. इतक्या रात्री कोण आला असेल? वॉचमन असेल का? तो दरवाजा उघडायला गेला. त्याने पीप होलमधून बाहेर बघितलं. बाहेर कोणीच नव्हतं. पॅसेज पूर्ण रिकामा होता. रोहनला वाटलं भास झाला असेल. तो परत आला. 5 मिनिटांनी पुन्हा बेल वाजली. यावेळी रोहन रागाने उठला. त्याने पटकन दरवाजा उघडला. बाहेर पुन्हा कोणीच नव्हतं. पण यावेळी त्याला घराच्या दारात ओल्या मातीचा एक विचित्र वास आला. त्याला आता थोडी भीती वाटू लागली. त्याने दरवाजा बंद केला आणि कडी लावली. तो बेडरूममध्ये जाऊन झोपायचा प्रयत्न करू लागला. अचानक त्याच्या बेडरूमच्या खिडकींवर कोणाच्या तरी नखांचा खरखरल्याचा आवाज येऊ लागला. रोहनचा फ्लॅट 7व्या मजल्यावर होता. इतक्या उंचावर खिडकीबाहेर कोण असणार? रोहनची छाती धडधडू लागली. त्याने हिम्मत करून खिडकीचा पडदा बाजूला केला. बाहेर जे दृश्य दिसलं ते पाहून त्याच्या घशातील शब्दच गोठले. खिडकीच्या काचेला बाहेरून एक पांढरा पडलेला चेहरा चिकटला होता. त्याचे डोळे पूर्ण काळे होते आणि रोहनकडे बघून तो विचित्र हसत होता. ती आकृती हवेत तरंगत होती. ती आकृती ओरडली, "दरवाजा उघड रोहन, मला आत यायचंय." रोहन भीतीने मागे सरकला आणि जोरात खाली पडला. त्याच वेळी हॉलमधून धाडकन आवाज आला. कोणीतरी घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होतं. रोहनला समजलं की आज आपला शेवट आहे. ती वाईट शक्ती आज त्याला सोडणार नाही. त्याचा फोन दुसऱ्या रूममध्ये राहिला होता. तो पूर्णपणे अडकला होता. तो कोपऱ्यात बसून थरथरत होता. खिडकीच्या काचेला तडा जाऊ लागला होता. दरवाजाचा कडी कोयंडा हलू लागला होता. रोहनच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. पण तोच त्याला आईने लहानपणी शिकवलेला तारक मंत्र आठवला. त्याने डोळे गच्च मिटले आणि पूर्ण ताकदीने ओरडून म्हणाला, "निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे." तो हे ओळी बोलत असतानाच खिडकीची काच फुटली. ती काळी सावली आत घुसली आणि रोहनच्या गळ्याकडे झेप घेतली. रोहनने जोरात किंचाळी फोडली, "स्वामी!" आणि त्या क्षणी रोहनच्या फ्लॅटमध्ये एक प्रचंड तेजस्वी प्रकाश पडला. एवढा लख्ख प्रकाश जणू घरात सूर्य उगवला आहे. त्या प्रकाशातून एक गंभीर आणि करारी आवाज घुमला, "थांब, माझ्या भक्ताच्या केसालाही धक्का लागला तर तुला भस्म करून टाकेन." त्या आवाजासरशी ती काळी सावली हवेतच वितळल्यासारखी झाली. एक भयानक किंचाळी ऐकू आली. ती आकृती खिडकीतून बाहेर फेकली गेली. त्यानंतर पुढचे 2 तास रोहन तसाच बेशुद्ध होऊन पडला होता. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा ऊन पडलं होतं. त्याला वाटलं हे सगळं स्वप्न असेल. पण जेव्हा त्याने खिडकीकडे पाहिलं तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला. खिडकीची काच खरंच फुटलेली होती आणि जिथं रोहन कोपऱ्यात बसला होता त्याच्या बरोबर पुढे जमिनीवर कोळशाने किंवा काळ्या रंगाने एक रेष आखली होती, लक्ष्मण रेषेसारखी. आणि त्या रेषेच्या आत गुलाबी रंगाचा सुगंधी अष्टगंध सांडला होता. ती बाहेरची बाधा रोहनपर्यंत पोहोचू शकली नाही,
कारण स्वामींनी स्वतः त्याच्याभोवती ती सुरक्षा रेषा आखली होती. त्या रात्री जर त्याने स्वामींना हाक मारली नसती तर रोहन सकाळी जिवंत दिसला नसता. संकट सांगून येत नाहीत आणि वाईट शक्ती वेळेचं बंधन पाळत नाहीत, पण भक्ताची हाक ऐकण्यासाठी स्वामींना सेकंदाचाही वेळ लागत नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही भयकथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन भयकथांसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भयकथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतेच. शुभरात्री.